आयडिया बसून त्यांनी त्याला बैल बैल त्याला उभी केला. आणि मग मला खरं आज बैलगाडा क्षेत्रातल्या सगळ्या लोकांचं बैलगाडा क्षेत्रामध्ये काय प्रेम आहे आणि त्यांचं जनावरांवरती काय प्रेम असतं त्याचं उत्तर आज मला इथं मिळालं. माणूस म्हणजे घरातल्या माणसाचा सगळा जसा इतिहास माणूस लक्षात ठेवतोय जन्मापासून अंतापर्यंत, तसं आज एक एक दिवस त्या बकासूरचा सगळ्या फॅमिलीच्या लक्षात आहे की तू आज काय करतो. आनंद होता. मुलीला बारीक पायानं बसून छंद आहे. चालला ना गाड्याला की हे चिडायचे काय नाद लागला तुला, कामाचं वळण नाही काय नाही, आला हे करून. पण तो आपला त्याचं सुरूच राहायचं, मैदानावर जायचं, पळवायचे बैल. बर मग ते खवळायचं की मुलं काय लावलाय पोरांना, आता शिकवायचं काय, जरा तर नुसता बैलाचा नाद लावलाय. बर तरी माणसं जाऊ दे करून. मारक्या मामाची त्याला लय साथ असायची. बर त्याला चोरून जायचं की हे करायचं की आलं हारून, पण आलं हारून. पण आता नाव गाजलं तर साऱ्या महाराष्ट्रात आता म्हणतो बघा आता कसं नाव गाजलं. फॅन्स लोक आहेत ज्यांनी मला सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे मी ज्यावेळेस बैलगाडा क्षेत्रातल्या काही बातम्या करायला सुरुवात केली होती, अनेकांनी मला पर्सनल मेसेज करून सांगितलं होतं की बकासूरची किंवा बकासूरच्या फॅमिलीची मुलाखत झाली पाहिजे. या मुलाखतीसाठी मी आज इथं बकासूरच्या गोठ्यावरती आलो. मी अगदी तुम्हाला सांगतो की आजूबाजूचा हा सगळा परिसर, बकासूर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली सगळी भूमी आहे. शेजारी शिवनेरी आहे, इकडच्या बाजूला सिंहगड आहे. सिंहगड आणि शिवनेरीच्या मध्ये असलेल्या या दराखोरांमध्ये वाढलेला हा बकासूर आहे. अर्थात हा फक्त दैवीच नाही तर कर्तृत्वानं पुरुषांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या ह्या भूमीत बकासूर लहानाचा मोठा झालाय आणि इथून तो धावतोय. अर्थातच तो नाव कमवत राहणार आणि अशाच पद्धतीने बकासूर हा यश मिळवत राहणार, याच्यात कोणतंही दुमत नाहीये. त्यामुळं बकासूर जरी नावात राक्षसी नाव असलं तरी सुद्धा त्याचं दैवी गुण, त्यानं केलेले दैवी पराक्रम याच्यामुळं आजही तो बैलगाडा क्षेत्राला देवच म्हणून लाभलेला हा बैल आहे. बकासूर बद्दल काय बोलायचं हे तुम्हाला सांगावं लागत नाही, तुम्ही नेहमी कमेंट करत राहता. मित्रांनो, आता बोलत होतो आणि बकासूरचं हे सगळं कौतुक वैभव शेठ आणि मोहिल शेठ यांच्या तोंडून चाललं होतं, त्यावेळेस मामांच्या डोळ्यातलं पाणीच थांबत नाहीये. काय नेमकं झालं मला माहित नाही, पण ते सांगतायत. मामा काय नेमकं का रडायला येतं तुम्हाला बकासूर? त्यांचं ते डोळ्यातून पाणी येतं डायरेक्ट, ते पण बोलताना. कारण जशी त्यांना 2 मुलं आहेत ना पहिल्यापासून, तसं अक्षरशः माझ्या अंगावर काटा आलाय मित्रांनो. घळघळ अश्रू वाहत आहेत. मी तुम्हाला काहीच नाही म्हणजे बकासूरच्या नावाच्या पुढं पलीकडे दुसरं काहीच नाही, त्यांना माहितच नाही. मी बोलूच शकत नाही. हे शेवटचं म्हणजे जिथं सगळं कौतुक थांबतं, जिथं सगळ्या संकल्पना थांबतात, तिथं अश्रू सुरू होतात. आणि वैभव शेठ, आता तुम्ही बोलला की त्यांच्यामुळे बकासूर इथं राहिला, काय विषय होता? नाही, जाऊ बैल आपण ते उसवाल्याला द्यायला काढला होता ना, त्यामुळे जास्त विरोध आमच्या चुलत्याचाच होता, आपणचाच होता जास्त विरोध. जर तुम्ही त्याला विकलं तर तुम्ही सगळा गोटा विकून टाकणार. बर, त्याच्यामुळे तो आज बैल राहिला आपल्या इथे धावण्याला. अच्छा, हा शब्द त्यांचा अजून पण आठवतो आपल्याला. आपा काय असतं म्हणजे गोट्यावला बैल विकायचा नसतो का? आपण बाहेरचा बैल असतं तरी विका म्हणलं, पण घरातलं बैल झालेलं मी विकून देत नाही. बर, तुम्ही छोटी छोटी जनावर बघा सगळे. जवळजवळ 22 वर्षापासून मी हा धंदा करतो बर म्हशीचा. बर, तसं मी एक जनावर असं घरीच नाही करत. बर, अच्छा. बाहेर ते एवढं म्हणलं तुम्ही आहे ना विका, बर, पण घरात विकून देणार नाही. अच्छा, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जी आपली माता आहे, गोमाता आहे, तिला झालेलं बाळ आपण विकायचं नाही. त्यांनी ते चाकणवरून गाय आणली, तिला पहिले कालवड झाली, त्याच्यावर मग त्यांनी ते घेऊ आपलं गाय तिकडे रानात सोडायचो, ती तिकडे लागली. मग त्याच्यानंतर एक कालवड झाली तिला असली. त्याच्यानंतर हा तिसरं ते यात. मग तो झाला. मग तेव्हा तो झाल्यावर मग ते परस इकडे तिकडे पळवायला लागली. एक बारीक सायकल चाकाची गाडी केली होती, ती पहिली वावरत पळवायची.
वावरात हे एक होतं आणि हे एक अजून एक विकलो. तर ते पळवायची तर ते मागून मग त्यांनी सवय लागली. ती पड्या म्हणून एक रोड होता सरळ, त्या रोडनी मग हे यायची घोड्यावर बसून त्याला पळवायची, घोड्यासंग न्यायची उलटा उलटा तर मग त्यांनी किंवा आपला घोड्यावर बसायचा किंवा गाडीवर बसायचा आणि मग ते त्यांना सवय लागली. जो घोड्यासंग सोडला की हा बैल कुठे थांबत नव्हता. हा मग एक आपला ह्याचा दुसरा एक माणूस होता मुंबईचा, त्याचा एक बैल आम्ही मग इथं सांभाळायला आणला होता वाटतं. तर तो बी म्हणला असं ते पळायला दिसता ना एकदा दोनदा, त्याचा बी बैल आपण इथं आणायचो, त्याच्या बैल पळायचो त्याच्या संग. तर तो म्हणला मग हे विकायचा का तुम्हाला? ते म्हणलं बैलाचं तुम्ही असं नावच काढू नका, विकायचं म्हणून असं म्हणू नका. त्याच्यावर त्या माणसाने आपला त्याचा बैल बी नेला आणि परत मग हे बी नाही तर ह्याच्या संग एक बैल चांगला पळायचा. हा आपा काय वाटतं आता बकासूर रोज नाव कमावतोय? आणि म्हणलं त्याचं असं मी टीव्ही ह्याच्यावर फोन मी काय असं टीव्ही फी बघत नाही, आपलं फोनवर बघत बसतो. एकदा हे झालं की वैसे हे होतं, पण ते त्याचं पळणं बघूनच मला निस्तर रडा येत. हो ना. हा आता आमचा एक भाऊ होता चांगदेव म्हणून, तो काय करायचा, बबलू लहानच आहे, त्याला शाळेत न्यायला सुद्धा मला सोडायला लागायचं बबलूला, मोहिल. तर मग ते काय करायचं, मागून मागून तो म्हशीक जायचा, आमचा भाऊ चांगदेव म्हणून, तो म्हशीक जायचा. मग हा म्हणायचा मला बैलच करून आण. मग हा काय घरात चिखलाची बैल करून आणायचा. नाही आणलं की त्याला मग मारायचा आपला चापटीने. बैल्या बसून त्याने त्याला बैलाच बैल त्याला त्यांनी ती गाडी घेतली म्हणजे त्याच्यावर तात्याचे आशीर्वाद टाका. हो शब्द नसतात आणि जिथं शब्द संपतात तिथं अश्रू चालू होतात. विश्वास बसत नाहीये की आपल्या दारात असलेल्या बैलासाठी इतकं प्रेम असू शकतं. फक्त ऐकून होतो आणि मग मला खरं आज बैलगाडा क्षेत्रातल्या सगळ्या लोकांचं बैलगाडा क्षेत्रामध्ये का प्रेम आहे आणि त्यांचं जनावरांवरती काय प्रेम असतं ह्याचं उत्तर आज मला इथं मिळालं. माणूस म्हणजे घरातल्या माणसाचा सगळा जसा इतिहास माणूस लक्षात ठेवतोय जन्मापासून अंतापर्यंत, तसं आज एक एक दिवस त्या बकासूरचा सगळ्या फॅमिलीच्या लक्षात आहे की तो आज काय करतो, जन्मापासून त्याचं काय काय घडलेलं आहे, कसा कसा घडलेला आहे. बकासूर हे असामान्य गोष्ट आहे, आपल्याला मान्य करावी लागेल. आप्पांनी खरं तर ज्या पद्धतीनं व्यक्त झालेत, बकासूर मी जवळपास 120-130 किलोमीटर वरती आलो इथं, आज माझा शीन गेला. दुसरं म्हणजे एक गोष्ट इथं शिकायला पण मिळाली की जनावरावर प्रेम करावं तर ह्या फॅमिलीसारखं, ह्या कुटुंबासारखं. आज घरच्या गायला मला खरं तर ह्या निमित्ताने एक संदेश द्यायचा आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना की ज्यांना आपल्या दारात जन्माला आलेल्या एखाद्या बैलाला ज्यावेळेस तुम्ही खसाबाकड देता किंवा बाहेर टाकता त्यावेळेस तुम्ही ह्या फॅमिलीचा नक्की आदर्श घ्या. ते जनावर तुमचं नाव केल्याशिवाय राहणार नाही, तो बैल तुमचं नाव केल्याशिवाय राहणार नाही. आणि आता खरं तर माझी ओळख नाही बकासूर आणि माझं कधी जवळ जाणं येणं नाही, पण मी एकच करू शकतो, आप्पांनी जे आता व्यक्त झालेत, मी फक्त एकच आहे की मी नतमस्तक होतो बकासूरला की आज एक बैल फॅमिलीतली ही किती माणसं आणि किती जिव्हाळा, म्हणजे सलाम आहे, अक्षरशः सलाम आहे. बकासूर बद्दल आपण सगळंच काय जाणून घेतोय. आता वैभव शेटनी सांगितलं होतं की बकासूरची नवीन पैदास आहे, त्यांचं म्हणणं आहे की बकासूर पुन्हा होणे नाही. काय विषय नवीन पैदासीचा? नवीन पैदास आहे, ते मी आतापर्यंत कुणालाच माहिती नाही. ते फक्त आमच्या घरातच 5-6 जणांना माहिती. ती मोहिलच्या गावाला ठेवली. हा पण ते बी लवकरच नवीन धमाका देईल. अच्छा, बकासूर 2. पण त्याची बरोबरी नाही करायची, नाही अर्थात, पण थोडंफार तरी आहे त्याच्यात. अच्छा, किती वय त्याचं काय? आता 7 एक महिन्याचा आहे. पळतोय?
हो म्हणजे आता असं थोडंफार प्रॅक्टिस आहे, पण हाय थोडंफार लक्षणं त्यातली. अच्छा अच्छा. म्हणजे आता लवकरच बकासूरची पैदास जी आहे ती मैदानात काही दिवसात दिसू शकते. एक वेगळं आणि चांगली बातमी खरं तर यांनी दिलेली आहे. कारण बकासूर सारखं तर खरंच होणं नाही काही. म्हणजे शर्यतीचा देव म्हटलं तर त्याला वावगं ठरणार नाही. म्हणूनच मी हे टायटल सुद्धा त्याला दिलेलं आहे, बकासूर नावाचा देव. त्याचं कारणच हे आहे की ह्या देवाचा सगळा प्रवास उलगडताना म्हणजे काहीच नाही, अर्ध्या तासात हा प्रवास उलगडू शकत नाही. काय अजून बकासूर बद्दल काय वेगळे पण तुम्ही काय सांगाल? ते दिवसानुदिवस त्याचं मी असं वेगळेपणच दिसतंय. बर, मला एक सांगा, बैलाचं वय वाढेल तसं त्याचा पळ कमी होतं असं मी ऐकलंय, याच्या बाबतीत काय आहे? ह्याच्या बाबतीत असं उलट आहे. हा. मी दिवसानुदिवस असा चांगलाच पळतोय. अच्छा. आता काल बी पहिला असं मी डावीने पहिला फेरा आम्ही कधी घालत नव्हतो. हा. पण आमचा बैल असा काल बी मी डावीने असं पळतोय. बर, डावीनं पण पळतो? हो, म्हणजे दोन्ही खांदी खांदी पळायला. बकासूर ज्यावेळेस इतका लहानाचा मोठा या घरात मुलाप्रमाणे झालेला आहे, अर्थात त्याला मुलासारखं प्रेम पण लावलं. आता बकासूरला लहानाचा मोठा करायला आप्पांचं आणि ह्या सगळ्या फॅमिलीचं जेवढं योगदान आहे त्यात काकू अजिबात कुठं मागं नाहीत बरं का. काकूंचा सुद्धा दिनक्रम हा बकासूरच्याच दिवसाबरोबर चालू होतो. काकू, काय सध्या बकासूरचे खूप नाव आहे सध्या. हा, काय सगळं बकासूरसाठी लोक एवढ्या लांबून येतात भेटायला. रोज त्याचं तुम्ही मोबाईलला वगैरे बघता का नाही व्हिडिओ? बघतो ना. बर, काय वाटतं मग? आम्हाला आनंद वाटतो. बर. बकासूर गेला ना की आनंद वाटतो. बर. जरी हारला तरी काही झालं तरी आम्हाला म्हणजे असं हे नाही. बर, हारला तरी दुःख नाही? दुःख नाही हारला तरी, म्हणजे सगळे हसतीच असतात. आता तुमच्या समोर लहानाचा मोठा तुम्ही केला बकासूर पहिल्यापासून. लहानाचा मोठा करा, त्याला सगळी देखरेख करायची, खाणं पिणं सगळं करायचं, आलं की त्याचं हे करायचं. बर, तुम्हाला कधी जवळ येऊन देताना वगैरे काय नाही मारीत? हा. जर पिसाळला तरच मग हे करतो, नाही तर मारीत नाही. अजिबात नाही? नाही. रोज तुम्हीच बघता त्याची देखभाल तुम्ही? त्याची हा, गेल्या की साऱ्या जनावरांची पण बघतो आम्हीच. मागे गाड्याला गेली ना तरी आम्हीच बघतो. अच्छा. मग बकासूर ज्यावेळेस गुलाल घेऊन येतो त्यावेळेस काय वाटतं मग संध्याकाळी? तेव्हा सगळी हसतीच असते, सगळे आनंद असतात. आनंद असतो. मग तुम्हाला काय वाटतं? आम्हाला उलट चांगलं हे झालं वाटतं. जरी हे झालं ना तरी असं म्हणजे हे करीत नाही, चेहरा बिर काय पाडीत नाही. बर बर. आता आप्पांच्या डोळ्यात मगाशी पाणी आलं होतं बकासूर साठी. ते बकासूर आता पळतोच तेवढा साऱ्या जगात, महाराष्ट्रात नाव झाले ना, सगळं नाव गाजवलं त्याने. बर. आमचा पोरा पण बायला संघ चांगला असतो. खाणं पिणं काय नाही करीत, पाठ उठून 3ला जातो. बर. किती वाजता उठावं लागतं ह्या सगळ्या गोष्टींसाठी? सगळ्या 3ला उठायच्यात, काय काय ना जागे असतात. बर. 2 वाजल्यापासूनच. बर. अच्छा. 4 लिटर त्याला हे म्हणायचं की काय झालं म्हणायचं, सांडावलं गाणे एवढं बैलाला जीव लावायचा, दूध पाजायचं मोठा मुलगा. दुधाला म्हणजे त्याला बारीक असतानाच दुधाचे हे केलं, 4 लिटर दूध पाजायचं. बर. त्याला आनंद होता. आणि मुलीला बारीक पायानं बसून छंद आहे, चालला ना गाड्याला की हे चिडायचे, काय नाद लागला तुला, कामाचं वळण नाही काय नाही, आला हे करून. पण तो आपला त्याचं सुरूच राहायचं, मैदानावर जायचं, पळवायचे बैल. बर. मग ते खवळायचं की मुलं काय लावलाय पोरांना, त्याला शिकवायचं काय, जरा तर नुसता बैलाचा नाद लावलाय. बर. तरी माणसं जाऊ दे करून. मारक्या मामाची त्याला लय साथ असायची. त्याला चोरून जायचं की हे करायचं की आलं हारून, पण आलं हारून. पण आता नाव गाजलं तर साऱ्या महाराष्ट्रात आता म्हणतो बघा आता कसं नाव गाजलं. होय का? आणि मोठा मुलगा त्याला दूध पाजायचा, चोरून 4 लिटर दूध पाजायचं बैलाला. साऱ्या घराबिरातून त्याला बारीक झाला ना, फिरवून आणला, बारीक झाला. मग असं जरी गेलं तरी लोक म्हणायची, पण काय चर्चा पण करतात, काय ना आनंद पण असतो. होय ना. खूप छान. तुम्ही पण खूप जीव लावलाय बघा. त्या गेलं तरी मागची जनावर 7-8 असतात, त्यांना पाणी लावणी सगळं आपणच करतो. बर. बैलाला असं धावत नाही, जरी ते पिसाळा ना मग लय धावतो. होय ना. रागात असतो त्याला लय असतं. कशाचा राग येतो त्याला? आता काय ते दंबून आला ना मग लय पिसवत. होय का? दमून आल्यावर पहिली विश्रांती पाहिजे. आल्या की जवळच येऊन देत नाही मग. होय. अच्छा. आपण आज बकासूरच्या फॅमिलीची मुलाखत पाहिली. मित्रांनो, बकासूर समजून घेणं ही खरंच साधी गोष्ट नाहीये.
बकासूरचं त्याचं एकंदरीत दिवसभराचा सगळा असलेला दिनक्रम, बकासूरचे मैदानामध्ये असलेलं त्याचं वर्तन, ह्या सगळ्या गोष्टी आश्चर्य करणाऱ्या आहेत. आणि एवढंच नाही तर बकासूर हा माणसासारखा घरामध्ये त्याचं वागणं आहे. या कुटुंबानं त्याला घरातलं सदस्य म्हणून लहानाचा मोठा केला. आणि आज हा बकासूर ज्या वेळेस मैदानात धावतो त्यावेळेस मात्र अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेत असतो. या बकासूरबद्दल किंवा त्यांच्या कुटुंबांबद्दल आपण आज घेतलेल्या मुलाखतीमधून जो काही पैलू उलगडला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे जरूर कमेंट करून कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.